गाडी नाही, मेट्रो. येऊ दे. ठीक आहे, जय महाराष्ट्र. वेळेची धावपळ चालू आहे. आम्ही देखील वेळ पाहून थोडा प्रयत्न करत आहोत. आमच्या मागोमाग निवडणूक आयोगांनी सगळीकडे येत आहे. आणि आज वर्सोवामध्ये आल्यानंतर हरुणजीसाठी प्रचार करत आहे, आपल्या मशालीसाठी प्रचार करत आहे. पण मी मनापासून कौतुक करीन ते मंचावर 2-3 आमचे जे व्यक्ती आहेत, नेते आहेत, राजूताई आहेत, शैलेशजी आहे, चंगेशजी आहे, त्यांचं मनापासून कौतुक करेन मी. कारण त्यांनी देखील समजूतपणा दाखवला, समजूतदारपणा दाखवला आणि हरुणजींच्या मागे उभे राहिले. त्यांनी देखील ठरवलेलं आहे की ही लढाई वैयक्तिक नाहीये, ही लढाई स्वतःसाठी नाहीये, ही लढाई आज महाराष्ट्रासाठी, आज मुंबईसाठी आहे. आज इथे मी खूप मोठ्या संख्येत महिला बघत आहेत. महिलांनी जर हात करतून मला आशीर्वाद द्यावे. आहेत ना तुमच्यासोबत आशीर्वाद? कारण हेच आशीर्वाद फार महत्वाचे राहणार आहेत. काय हा मालिका मित्रजी पण बोलणारच मी. थांबा, मी बोलतो, आहेत सगळं लक्षात. महिलांचे आशीर्वाद फार महत्वाचे राहणार आहेत. आता या 2-3 दिवसांमध्ये जिथे जिथे मी फिरत आहे, जवळपास 60% प्रत्येक सभेत ह्या महिला आहेत. आणि हेच आशीर्वाद पाहून जेवढी लोकसंख्या महिलांची, जेवढी संख्या महिलांची उद्धव बाळासाहेब ठाकरे या व्यक्तीसोबत आहे, हे पाहून एकनाथ शिंदे सरकार असेल, भाजप सरकार असेल, ह्याने आठवलेली आहे एक नवीन योजना 2-3 महिन्यापूर्वी आणलेली. माहिती कुठची? लाडकी बहीण, लाडली बहीण. आता ह्या योजनेत किती रुपये तुम्हाला मिळतात? मी जरा या कॅमेरामॅनला विनंती करू, आपण बसून घ्या, कॅमेरा सेट करून बसून घ्या, मला तुम्ही दिसत नाहीयेत. थँक्यू, सॉरी, थँक्यू. दिसतो का मी? लाडकी बहीण मध्ये किती रुपये देतात ते आपल्याला? 1500 ना? 1500 देना बराबर है? आया भी नहीं है. अच्छा, मैं आपको भाजपा की जादू दिखाता हूं. अभी सोचिए कि आप 2014 में हो, कितने मिलने वाले थे? 15 लाख. और हर एक को मिलने वाले थे ना. अभी आंख बंद कीजिए, आंख खोलिए, वापस 2024 में आइए. कितने मिल रहे हैं? किती कापले म्हणजे आणि 0. आता तुम्हाला मी सांगतो, ह्यांचं जर पुन्हा एकदा सरकार बसलं डोक्यावर, भाजपवाल्यांचं, एकनाथ शिंदेचं गद्दार सरकार आपल्या डोक्यावर बसलं ना, तर हे 1500 मधून पण अजून 0 कापतील आणि आपल्या हातात येतील 150 रुपये. खरं बोलतो मी जोक करत नाही, मी गंमत करत नाहीये. कारण काल परवाच मी पाहिलं होतं, योगी आदित्यनाथजींनी उत्तर प्रदेशमध्ये 300 रुपयाचं चेक वाटप केलंय. 300 रुपयाचं चेकचं वाटप होतोय. पण आज उद्धव साहेबांनी सांगितलेलं आहे की आपल्या महाराष्ट्रातल्या महिलांना सिर्फ 1500 नहीं तो दुगना करके देंगे. 3000 रुपए हर एक महिला को मिलने वाले हैं और हर एक महीना मिलने वाले हैं. ये हमारा वचन है, ये हमारा वादा है. और हर एक महिला को सिर्फ 3000 रुपए नहीं, तो उसके आगे जाके हर एक महिला को हर साल 6 सिलेंडर मुफ्त मिलने वाले हैं. महाराष्ट्र में प्रवास करने के लिए कहीं से भी कहीं जाना हो तो एसटी का पास खरीदना पड़ता है, बीएसटी का पास मुंबई में खरीदना पड़ता है. ये भी उद्धव बाळासाहेब ठाकरे जी ने कहा है, मुफ्त होगा, फ्री ऑफ कॉस्ट होगा, महिलाओं के लिए मुफ्त होगा. कारण महिला आपल्या समाजातला एक महत्वाचा घटक आहेत. जसं अनेक महिला घर चालवतात, तसं महिला समाज देखील चालवतात, ऑफिसला जातात, सगळे काही बघत असतात. आणि महिलांचं फक्त
काही लाडकी बहीण किंवा नुसतं आधार दिलं तर होत नाही, महिलांचा आदर पण झाला पाहिजे, महिलांचा सन्मान पण झाला पाहिजे. तुम्ही मला सांगा, हे जे भाजपवाले आहेत किंवा एकनाथ शिंदे गँगचे लोक आहेत, ते तुमचा कधी लाडका भाऊ होऊ शकतात का? होऊ शकतात? नाही होऊ शकत. ज्या लोकांनी, ज्या नेत्यांनी, ज्या गुंडांनी महिलांचा अपमान केलेला आहे, महिलांना शिवीगाळ केलेली आहे. अनेकदा मी पाहिले टीव्हीवर, कधी अब्दुल सत्तार असतील, कधी संजय राठोड असतील, महिलांवर काही अत्याचार करण्याचे आरोप येतात. अब्दुल सत्तार कधी सुप्रियाताई सुळेंना शिव्या देतात. हे सगळे लोक जे महिलांना शिवीगाळ करतात, जे महिलांचा बलात्कार करतात, जे महिलांवर अत्याचार करतात, हे सगळे लोक हे तुमचे लाडके भाऊ होऊ शकतात? ते महाडिक कोल्हापूरचे, तिथे ते बोलतात मला फोटो काढून पाठवा की कुठची महिला जाते काँग्रेसच्या रॅलीमध्ये उभी राहते. मी असताना सांगतो, महाडिक साहेब तुम्ही भले भाजपाचे नेते असाल, महाडिक साहेब भले तुमच्या हातात आता सत्ता असेल, पण ही सत्ता पुढच्या आठवड्यापर्यंत सरकार आमचं होतं, इथे मस्ती दाखवून चालणार नाही. महिला जे काही तुमचं करायचं भर देतात त्याशिवाय राहणार नाहीत. हेच लोक आहेत भाजपवाले, हेच प्रधानमंत्री महोदय मोदी साहेब जे कर्नाटकामध्ये जातात आणि रेवण्णा नावाच्या एका राक्षसासाठी प्रचार करतात. त्या रेवण्णांनी जवळपास 2000 महिलांचा बलात्कार केलेला आहे, व्हिडिओ काढलेले आहेत आणि प्रधानमंत्री महोदय त्यांच्यासाठी जाऊन प्रचार करतात. ह्या भाजपासाठी तुम्ही मतदान कधी करू शकाल? करू शकाल? आणि हीच ती भाजप आहे ज्यांनी गौरी लंकेशच्या खुनाला स्वतःच्या पक्षात घेतलं, एकनाथ शिंदेनी स्वतःच्या पक्षात घेतलं. आणि हीच ती भाजप आहे ज्यांनी बिल्किस बानोचा ज्यांनी बलात्कार केला होता, तिच्या 3 वर्षाच्या मुलीला डोळ्यासमोर चिरडून मारून टाकलं होतं, त्या खुनी लोकांना, त्या बलात्कारी लोकांना जेलमधून बाहेर काढलं, स्वतःच्या पक्षात घेतलं आणि प्रचारात फिरवलं. हे कधी तुमचे लाडके भाऊ होऊ शकतात? कधी तुम्ही कमळावर मतदान करू शकतात? आपली जी शिकवण आहे, आपली जी भूमिका नेहमीच राहिली आहे. माझे आजोबा म्हणजे शिवसेना प्रमुख वंदनीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितलेलं आहे की प्रत्येक महिलेचा सन्मान झालाच पाहिजे, तिची जात कुठची असो, तिचा धर्म कुठचा असो, आणि जो बलात्कारी असेल जातपात धर्म न पाहता त्या बलात्काराला फाशीवरच चढवलं पाहिजे. हे आपलं हिंदुत्व आहे आणि साफ विचार घेऊन आपण पुढे चाललेलो आहोत. आज तुमच्यामध्ये आल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्राची एक जो उत्साह पाहत आहे, जो जल्लोष पाहत आहे, जो एक साधारणपणे वातावरण पाहत की येणार सरकार आपलं महाविकास आघाडीचं आहे. मी आज तुम्हाला विचारत आहे, त्या महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये तुम्ही हरुणजींना आमदार म्हणून पाठवणार की नाही पाठवणार? कारण त्यांची गरज आहे आपल्याला. प्रत्येक मुंबईतून व्यक्तीची गरज आहे, प्रत्येक आमदाराची गरज आहे. जिथे मशाल असेल तिथे मशाल, जिथे हात असेल तिथे हात, तुतारी असेल तिथे तुतारी. तर या मतदारसंघातून हरुणजींची गरज आहे. कारण आज जे आपण पाहतो मुंबईमध्ये एकावर आपण मुंबईकर म्हणून जगत असतो, अभिमानाने जगत असतो, स्वाभिमानाने जगत असतो. याच मुंबईमध्ये प्रत्येक धर्माचे लोक आहेत, प्रत्येक जातीचे लोक आहेत, प्रत्येक समाजातले लोक आहेत. ह्या देशभरातून अनेक लोक आपल्या मुंबईमध्ये येतात, एक सपना लेके आते हैं कि मुझे कभी ना कभी तो रोजगार मिलेगा, कभी ना कभी कोई नौकरी मिलेगी. लेकिन आप सारे जो यहाँ मुंबईकर बैठे हुए हैं, कितने सालों से आप मुंबईकर हैं? बात सब बचपन से यही मुंबईकर है ना. मैं आपको सवाल पूछता हूं कि आपको इस मुंबई में खुद का घर होना ये सपना है कि नहीं आपका? है? तो ये घर का सपना कभी आपको फ्री घर मिलेगा क्या? आप अगर मंत्रालय जाओ और एकनाथ शिंदे जी से बोलो कि मेरा नाम अदानी नहीं है, मेरा नाम ये है, आपको फ्री घर मिलेगा? 1 स्क्वायर फुट मिलेगा फ्री? लेकिन इसी मुंबई में जैसे अदानी जी को जमीनें मिलती जा रही है, 1080 एकड़ इसी मुंबई के धारावी पुनर्विकास के नाम पर जो मिलती जा रही है, वो सही है गलत, ये मुझे आप बताएंगे. अगर मेरे मुंबई में किसी को काम करना होगा, मेरे मुंबई में किसी को आके कुछ धंधा करना होगा, बिजनेस करना होगा, दुनिया का सबसे बड़े अमीर आदमी में जाना होगा, आइए बनिए, दुनिया के सबसे बड़े अमीर आदमी बनिए, सबसे अमीर बनिए. ये दिल मुंबई का बड़ा है. लेकिन अगर आप मेरी मुंबई को लूटने वाले हो, मेरे मुंबई को तोड़ने वाले हो, मेरी मुंबई से उसका हिस्सा छीनने वाले हो, तो मुझे आपके सामने खड़ा रहना पड़ेगा और मुंबई के हक के लिए लड़ना पड़ेगा. मैं लड़ूंगा. मैं सिर्फ आपसे इतना पूछने आया हूं कि आप मेरे साथ खड़े रहेंगे कि नहीं रहेंगे? मेरे साथ में जो लड़ाई लड़ रहा हूं मैं, उस लड़ाई में साथ में आके लड़ेंगे कि नहीं लड़ेंगे? क्योंकि ये लड़ाई सबसे अहम है. ये लड़ाई, ये जो चुनाव है, ये ना शिवसेना के अस्तित्व की है, ना राष्ट्रवादी कांग्रेस के अस्तित्व की है. ये लड़ाई जो है ये अपने महाराष्ट्र के अस्तित्व की है. ये लड़ाई मुंबई के अस्तित्व की है. ये चुनाव ये तय करेगा कि अपना नाम महाराष्ट्र रहेगा या अदानी राष्ट्र बन जाएगा. अदानी से कोई मेरा झगड़ा नहीं है, हम भी पहचानते हैं अदानी जी से. अच्छा, अदानी जी को बहुत सालों से पहचानते, लेकिन मैं उनसे यही कहना चाहता हूं कि आप मेरे मुंबई को लूटिए मत. ये जो मुंबईकर की जनता है, मुंबई की जनता है, ये बड़े दिल वाले हैं.
आइए, इनका दिल जीतिए, इनका मन जीतिए, इनके लिए काम करिए, इनके लिए सेवा कीजिए। बहुत बहुत बड़े अमीर आदमी इस मुंबई में रहते हैं, बड़े बड़े इंडस्ट्रीज रहते हैं, लेकिन उनका नाता इस मुंबईकर से, इस मिट्टी से है, क्योंकि वो मुंबईकर अपने को समझते हैं। कुछ छीना नहीं उन्होंने यहां से। लेकिन पिछले 2 सालों में जो एकनाथ शिंदे की सरकार है, भाजपा की सरकार है, क्या क्या छीन के लेके गए। वेदांता फॉक्सकॉन लेके गए गुजरात में, बल ट्रक पार्क लेके गए गुजरात में, मेडिकल डिवाइस पार्क लेके गए गुजरात में, एयरबस टाटा लेके गए गुजरात में, हमारे यहाँ का डायमंड हाउस लेके जा रहे गुजरात में, इंटरनेशनल फाइनेंशियल सर्विसेज सेंटर लेके जा रहे गुजरात में। मुझे आप कहिए, जो आपकी अगली पीढ़ियां है, जो आपके बच्चे होंगे, युवा हो युवती हो, क्या उनको कभी जॉब की जरूरत नहीं है ना? हमें सबकी जॉब की जरूरत है। जो मेरी उम्र की लोग हैं, 30 हो, 32 हो, 35 हो, सभी को लगता है कि मुझे एक रोजगार चाहिए, जॉब्स चाहिए। और यही जॉब अगर गुजरात जाए तो दुख नहीं होगा तो क्या होगा? गुजरात से भी कोई झगड़ा नहीं है। गुजरात में अगर उनका कुछ मिल रहा हो अच्छा है, कश्मीर को कुछ मिल रहा हो अच्छा है, केरळ को कुछ मिल रहा हो अच्छा है, लेकिन मेरे हक्क मत छीनो। आणि आज हीच लढाई आपण पुढे नेत असताना आपल्याला हे ठरवायचं आहे की आपलं राष्ट्र, आपलं राज्य महाराष्ट्र म्हणून आपण जगणार की अदानी राष्ट्र म्हणून करणार। अदानीला जे काही मिळत आहे, एका बाजूला धारावी आहे, दुसऱ्या बाजूला कोळीवाड आहेत। मला वाटतं इथे पण कोळीवाडा आहे ना पण साहेब, इथे आहे वर्सोवा कोळीवाडा आहे। आणि कोळीवाडा वर्सोवाचा असताना जर ड्राफ्ट हाऊसिंग पॉलिसी कोणी पाहिली असेल तर त्या वर्सोवा कोळीवाड्याला देखील हे ना आपल्या आवडत्या बिल्डरला द्यायचं आणि हे ना अदानीला द्यायचं। महाराष्ट्रात 7 जिल्ह्यामध्ये कोळीवाडे आहेत, मुंबईत अनेक मतदारसंघांमध्ये कोळीवाडे आहेत, पण एका तरी भाजपच्या आमदारांनी तुम्ही ऐकलं की ह्या कोळीवाड्याच्या रक्षणासाठी उभं राहिलेलं? ऐकलं नाही? ऐकलं? कारण ह्यांनी ठरवलेलं आहे, भाजप सरकारने ठरवलं, एकनाथ शिंदे सरकारने ठरवलं की हे सगळे कोळीवाडे घ्यायचे आणि क्लस्टर डेव्हलपमेंट मध्ये टाकायचे। एसआरएचं दुसरं गोंडच नाव म्हणजे क्लस्टर डेव्हलपमेंट। आजपर्यंत आपण कोळीवाडा म्हणून असू, गावठाणा म्हणून असू, 51 पसरलेले कोळीवाडे आहेत, 51 पसरलेले गावठाणा आहेत, ह्याला सगळ्यांना 1-2 स्क्वेअर फुटाच्या बिल्डिंग्स मध्ये आणायचे आहेत। आणि हेच जर तुम्ही करून देणार असाल तर आणि तरच भाजपला मतदान करा। पण आपली जर गावठाणा आणि कोळीवाडे सुरक्षित ठेवायचे असतील, आपले हक्क अबाधित ठेवायचे असतील तर तुम्हाला मशालीवरच मतदान करायला लागेल। ही मुंबई राहणार कोणाची? मुंबईकरांची राहणार की अदानीची राहणार? हे जर तुम्हाला ठरवायचं असेल तर तुम्हाला विचार करून मतदान करायला लागेल। कारण 20 तारीख ही फार महत्वाची आहे। 20 तारखेला तुम्हाला लोक येऊन इथे वेगळे काहीतरी प्रॉब्लेम दाखवतील, विकत घेण्याचा प्रयत्न करतील, आमिष दाखवतील, धमक्या देतील, सगळं काही करून तुम्ही विचार करायचा आहे की ही सगळी आमिष एका दिवसासाठी असतात। हे जे भाजपवाले पैसे वाटतील, एकनाथ शिंदेची गँग पैसे वाटतील, हे पैसे 1-2 दिवसात उडतात, पण पुढची 5 वर्ष आपली जी आहेत ती वाया जाऊ नये म्हणून तुम्हाला मतदान हे मशालीवरच करायला लागेल। येतात ना अनेक लोक आपल्या राज्यात येतात। आता निवडणूक लागल्यानंतर सगळ्यांना आठवण झालेली आहे। परवा मोदी साहेब येऊन गेले, मग अमित शाह जी येऊन जातात, मग योगीजी येऊन जातात आणि भाषा काय करतात? बटेंगे तो कटेंगे, एक रहेंगे तो सेफ रहेंगे। मैंने कहा उनसे कि मैं दोनों चीजों से सहमत हूं। अगर हमारा महाराष्ट्र बट गया, हम नहीं झगड़ा हो गया तो अपना पॉकेट है कट जाएगा, भाजपा काटेगा, क्योंकि भाजपा की सोच इधर तक ही सीमित है। बटेंगे कटेंगे, लूटेंगे, मारेंगे, छाटेंगे, काटेंगे, आगे जाते ही नहीं है। शायद अगले गली पार्टी में उनका ही रोल आने वाला है, बटेंगे कटेंगे, लूटेंगे, छाटेंगे, आगे क्या बोले? 10 साल में क्या किया आपने? 10 साल आपकी सरकार थी, बहुमत की सरकार थी। मोदी साहब मुंबई को आके जवाब दीजिए कि आपने इस देश के लिए क्या किया, इस मुंबई के लिए क्या किया, मेरे महाराष्ट्र के लिए क्या किया। दूसरे इंसान तक एक रहेंगे तो सेफ रहेंगे, बिल्कुल मैं सहमत हूं। हम सब एक रहेंगे तो भाजपा से 2 हाथ दूर सेफ रहेंगे, इससे भी मैं सहमत हूं। आपल्याला मुंबई म्हणून विचार करायचा आहे। जे योगी आदित्यनाथ जी येऊन सांगतात आपल्याला की बघा आम्ही उत्तर प्रदेश सारखं डेव्हलपमेंट करू, इथून बॉलिवूड घेऊन जाण्याचा प्रयत्न करत होते, हिंदी फिल्म इंडस्ट्री घेऊन जाण्याचा प्रयत्न करत होते, उद्योगपत्यांना घेऊन जाण्याचा प्रयत्न करत होते, पण त्याच उद्योगपत्यांनी त्याच फिल्म इंडस्ट्रीने सांगितलं की नाही आम्ही राहणार तर या मुंबईच्या मातीतच राहणार। कारण मुंबईमध्ये जे आपण काम करून दाखवलं, उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या व्यक्तीने काम करून दाखवलेलं आहे। कोविडच्या काळात देखील तुम्हाला आठवत असेल, कोविडच्या काळात आपले सगळ्यांचे जीव जे वाचवलेत ते एका व्यक्तीमुळे वाचलं, त्या व्यक्तीचं नाव आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे। त्यांच्यासोबत आपले पोलीस फौज होती, डॉक्टरांची फौज होती, नर्सेस होते, रेसिडेंट डॉक्टर होते, नगरसेवक होते, सगळी यंत्रणा होती। पण तुम्ही देखील तेवढंच सहकार्य केलं। उद्धव साहेबांचे तुम्ही पण ऐकलं, मास्क घातलेत, घरात राहिलात। कुठेही उद्धव साहेबांनी
जीव वाचवताना किंवा ऑक्सिजन देताना हे बघितलं नाही की तुम्ही हिंदू आहात की मुस्लिम आहात की शीख आहात की बौद्ध आहात की पारसी आहात. जीव वाचला तो आपण सगळ्यांचा वाचवला, कारण हा आपला धर्म आहे. आपल्याला सगळ्यांना घेऊन पुढे जायचंय. तसंच जसं उत्तर प्रदेशमध्ये गंगेत शव वाहत होती तशी मुंबईत कुठेही दिसली नाहीत. गुजरात मॉडेल बद्दल बोलता, कोविडच्या काळातच गुजरात मॉडेलमध्ये रस्त्यावर लोक मरत होती ती ऑक्सिजनसाठी मरत होती. मुंबईत कुठे पाहिलं तुम्ही नाही. कारण मुंबईत उद्योगी स्वतः इथे उपस्थित होते, आपल्या महाराष्ट्राला जोपासत होते आणि महाराष्ट्राला पुढे नेत होते. आणि त्याच महाराष्ट्रामध्ये कोविडच्या काळात देखील अर्थचक्र बंद पडलं असताना आपण उद्योगधंद्यासाठी 6.5 लाख कोटीची गुंतवणूक आणली. तरुणांना रोजगार कसा मिळेल, महिलांना त्यांचा सन्मान कसा होईल, शेतकरी बांधवांना कसा आधार मिळेल, जे वयस्कर आहेत त्यांना देखील आपण कशी आता कॅशलेस ट्रीटमेंट देऊ शकू, ह्याच्यावर सगळा आपला विचार चालू आहे. मी तुम्हाला एवढंच सांगतो की मला जास्ती वेळ घ्यायचा नाहीये. आज तुम्ही या 20 तारखेच्या निवडणुकीमध्ये हे बटेंगे तो कटिंगमध्ये बटले जाणार की मुंबई म्हणून एकत्र राहणार. या 20 तारखेच्या निवडणुकीमध्ये वेगळ्या धर्मांमध्ये विखुरले जाऊ आपण की मुंबई म्हणून एकत्र राहू. 20 तारखेच्या निवडणुकीमध्ये अदानी येतील, भाजपा येईल, एकनाथ शिंदे येतील, तुम्हाला आमिष दाखवतील, विकत घेण्याचा प्रयत्न होईल, तुम्ही विकले जाणार आहात की मुंबई म्हणून एकत्र राहणार आहात. जे लाडके भाऊ म्हणून खोटारडे फिरत आहात, तुम्ही त्यांच्याच हातात पुन्हा एकदा राखी बांधणार किंवा महाराष्ट्राचं रक्षण करायला महिला म्हणून सगळं पुढे येणार. जर आपल्याला या महाराष्ट्रात परिवर्तन घडवायचं असेल, या महाराष्ट्रात उद्योगधंदे पुन्हा एकदा आणायचे असतील, या महाराष्ट्रातल्या महिलांचा सन्मान पुन्हा एकदा प्रथम स्थळी आणायचा असेल, या महाराष्ट्रातल्या तरुणांना नोकऱ्या द्यायच्या असतील, सगळ्या समाजाला एकत्र घेऊन पुढे जायचं असेल तर आपल्याला मशालीवर मतदान करायला लागणार. परिवर्तन घडवलं का तुम्ही? हरुणजींची निशाणी कुठची? परिवर्तनाची निशाणी कुठची? अरुणजींची निशाणी कुठची? परिवर्तनाची निशाणी कुठची? सगळं या पुढे आमची सगळ्यांची निशाणी कुठची? आमची सगळ्यांची निशाणी कुठची? आमची सगळ्यांची निशाणी कुठची? मुंबईची निशाणी कुठची? महाराष्ट्राची निशाणी कुठची? तुमची निशाणी कुठची? परिवर्तनाची निशाणी कुठची? महिलांसाठी निशाणी कुठची? मुंबईकरांसाठी निशाणी कुठची? तरुणांसाठी निशाणी कुठची? सर्व धर्माची, सर्व पंथांची, सर्व जातींची निशाणी कुठची? आपल्या महाराष्ट्राची निशाणी कुठची? मशालीवर मतदान करा आणि परिवर्तन घडवा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. धन्यवाद आदित्य सर.